पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे की आमच्याकडे या शुद्ध हवा किती खाऊन या, किती लुटा, पण आमच्यात आहे. उद्याच्याला हे कोणाला आम्हाला आहोत हाणाराला ते तीडीन पास लावते चलो अंदर नाही माना तो. अशा दिशेने देश ठेव. लोकशाही संपुष्टात आणणारं पक्ष, पार्टी आणि हे सरकार आहे. त्याच्यामुळं हे देशाला ठेवणं घातक आहे, वाईट आहे. याच्यामुळं भाजप राहता कामा नये. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत निश्चितनाबोध होईन, राहणार नाही. आणि जर नाही केलं तर हे देशाला ठेवणारच नाहीत. मागचा इतिहास घ्या पंजाब हरियाणाचा. लोक जर त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते तर उपोषणाला करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी 756 लोक मारले, मेले. बरं तेवढं लांबचं माहीत नाही. इथं सराटी अंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राव. आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या, आणि त्याच्यावरच पुन्हा SIT लावा. असं काय कोणा केलं जरांगे पाटलांनी किंवा तिथल्या नागरिकांनी? आणि एवढं बेछूट गोळीबार केला. ते लोक आज बी दवाखान्यात किती